विद्यार्थी मित्रांनो, आपण लिव्हिंग वर्ल्ड हा विज्ञानाचा दुसरा धडा सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजेच सजीवांची वैशिष्ट्ये अभ्यासत होतो. सजीवांची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, responsiveness to stimuli, reproduction, a definite lifespan, a cellular structure ही सजीवांची लक्षणे आहेत. पैकी आपण ग्रोथ या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केलेला आहे. आज आपण रेस्पिरेशन व त्यापुढील कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणार आहोत. आवर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. सर्व सजीवांचे श्वसन हे लक्षण आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन फॉर देअर सर्वायवल. सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग द ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड रेस्पिरेशन. आपण हवेतील ऑक्सिजन नाकावाटे आपल्या शरीरात घेत असतो. याच क्रियेला इनहेलिंग म्हटलं जातं. तर शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आपण नाकावाटे शरीराच्या बाहेर सोडतो. यालाच एक्झेलिंग म्हटलं जातं. इनहेलिंग आणि एक्झेलिंग या दोन्ही प्रोसेसला एकत्रितपणे रेस्पिरेशन म्हटलं जातं. सो इनहेलिंग Inhaling the oxygen and exhaling the carbon dioxide is called respiration. In animals, there are specialized respiratory organs, while plants respire through the microscopic pores on their stems and leaves. प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव हे श्वसनासाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, man use lungs for respiration process. Fish having gills for respiration. But plant having microscopic pores on their stems or leaves. वनस्पतींमध्ये श्वसनाची ही जी क्रिया आहे ती त्यांच्या खोडांवर, त्यांच्या पानांवर असलेल्या अतिशय सूक्ष्म अशा छिद्रांमधून होत असते. एक्सक्रेशन इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजेच उत्सर्जन. फर्स्ट पॉइंट, वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. सर्व सजीवांच्या शरीरामध्ये काही ना काही क्रिया घडत असतात आणि या क्रिया घडत असताना काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. दीज वेस्ट सबस्टन्सेस आर नोन ॲज एक्सक्रीटा. शरीरात घडणाऱ्या क्रियांमधून जे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात त्या टाकाऊ पदार्थांना एक्सक्रीटा असं म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ eliminating excreta waste substances from the body is called excretion. शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर इलिमिनेट करणे म्हणजे उत्सर्जित करणे, बाहेर काढून टाकणे, या क्रियेला, या प्रोसेसला एक्सक्रेशन असं म्हटलं जातं. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रेशन. प्राण्यांमध्ये एक्सक्रेशन क्रियेसाठी, उत्सर्जनासाठी ठराविक अवयव असतात. इन प्लांट्स, द वेस्ट सबस्टन्सेस आर स्टोर्ड इन द लीव्स अँड देन शेड अलॉंग विथ लीव्स और समटाइम्स थ्रू द बार्क्स ऑफ द ट्रीज. वनस्पतींमध्ये मात्र हे जे टाकाऊ पदार्थ असतात ते त्यांच्या पानांमध्ये साठवून ठेवले जातात आणि जेव्हा पानगळती होत असते, पाने जेव्हा गळून पडत असतात तेव्हा हे
वेस्ट मटेरियल्स आपोआप त्याच्यातून इलिमिनेट होतात, म्हणजेच उत्सर्जित केले जातात. किंवा काही वेळेला हे जे टाकाऊ पदार्थ असतात ते वनस्पतींच्या सालींमधून देखील उत्सर्जित केले जातात. प्लांट्स एक्सक्रीट एक्सेस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. वनस्पती जास्तीचे झालेले पाणी हे वाफेच्या रूपामध्ये एक्सक्रीट करत असतात, म्हणजे उत्सर्जित करत असतात. यासाठी एक छोटासा प्रयोग तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहू शकता. संध्याकाळी एक स्वच्छ अशी पांढरी शुभ्र कॅरी बॅग तुम्ही पानाच्या अवतीभोवती घट्ट अशी बांधून घ्या. त्यानंतर दुसरे दिवशी या पिशवीचे निरीक्षण करा. तुम्हाला पानांच्या अवतीभोवती किंवा या पिशवीच्या अवतीभोवती पाण्याचे थेंब दव साचलेले दिसते. या प्रयोगावरून आपल्याला असे लक्षात येईल की वनस्पती हे जास्तीचे झालेले पाणी वाफेच्या रूपात उत्सर्जित करत असतात. आवर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मूवमेंट. चेतनक्षमता व हालचाल. लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस. इथे स्टिम्युलस या शब्दाचा अर्थ आपल्याला घटना असा घ्यायचा आहे. सर्व सजीव घटनेला प्रतिसाद देत असतात. सेकंड पॉईंट, स्टिम्युलस. व्हॉट इज मीन्ड बाय स्टिम्युलस? An event that occurs in our surrounding is a stimulus. आपल्या अवतीभोवती जी घटना घडत असते त्या घटनेला स्टिम्युलस असं म्हणायचं आहे. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. प्रत्येक सजीव हा आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेला प्रतिसाद देत असतो. त्याच्या क्षमतेला, सजीवाच्या या क्षमतेला आपल्याला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे चेतनक्षमता म्हणायचं आहे. डेफिनेशन: द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. Living things act in various ways when they responding to a stimulus. These are called movements. सर्व सजीव जेव्हा परिसरातील घटनेला प्रतिसाद देत असतात तेव्हा ते हालचाली करत असतात. Responsiveness to stimuli is a characteristic of living things. चेतनक्षमता आणि हालचाल हे सर्व सजीवांचे लक्षण आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. धिस प्रोसेस इज कॉल्ड रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीव हा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतो. या प्रक्रियेलाच रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन म्हटलं जातं. Some animals give birth to their young ones. काही सजीव हे त्यांच्या पिल्लांना जन्माला घालत असतात. While some animals lay eggs from which the young ones hatch out. पण काही प्राणी असे असतात जे प्रथम अंडी घालतात व त्या अंड्यांमधून ती अंडी उबल्याच्या नंतर त्याच्यातून त्यांची पिल्ले बाहेर येत असतात. प्लांट्स रिप्रोड्यूस थ्रू सीड्स, पार्ट्स ऑफ स्टेम, लीव्स etc. वनस्पतींमध्ये प्रजननाची ही क्रिया बियांद्वारे, खोडांच्या काही भागांद्वारे किंवा पानांद्वारे होत असते. रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग